तर इकडे वर्षा धनंजयला म्हणते की एखाद्या पोरीने थोबाडीत वगैरे मारली नाही ना, चला तर बघूयात नेमकं काय डिस्कशन चाललं आहे। तर बेडरूम एरियामध्ये सगळे बोलत असतात आणि धनंजय त्याचा किस्सा सांगतो की तो म्हणतो की यावेळची गाणी मला बऱ्यापैकी पाठ आहेत कारण मी खूप वेळा प्रेमात पडलो आहे। त्यावर वर्षा म्हणते कुणाच्या? डीपी सांगतो की मी सारखंच पडायचो, प्रेम एकच होतं पण रोज एक व्यक्ती आवडायची। त्यावर वर्षा म्हणते की लग्नाच्या आधीच ना? तेव्हा डीपी सांगतो हो, आम्ही तर कसं प्रपोज करायचं दाखवतो। त्यावर वर्षा म्हणते की आता आवडतात का? डीपी म्हणतो हो, भरपूर आवडतात। वर्षा सांगते इथे कोणी आवडली का? तेव्हा डीपी म्हणतो नाही, इथे कोणीच नाही। त्यावर वर्षा सांगते की इथे आवडाव्या अशा बऱ्याच व्यक्ती आहेत। डीपी सांगतो गाडी घेऊन जायचं, शुक शुक आय लव्ह यू असं मी त्यांना डायरेक्ट सांगून यायचो। त्यावर योगिता म्हणते की मारलं बिरलं नाही ना कोणत्या पोरीनं? त्यावर वर्षा सांगते अरे याच्याकडे गाडी होती ना, गाडी असल्यामुळे हा पळून जात असेल। तर डीपी सांगतो की वर्गातल्या पोरी होत्या, रोजच तोंड बघायचे आहेत ना, त्यामुळे त्याने एक त्याच्या प्रपोजचा किस्सा देखील इथे सांगितला। तर त्याने एका मुलगीला प्रपोज केलेलं होतं आणि ती मुलगी 13वीला होती, तो 11वीला होता। तर त्याने प्रपोज केलं, ती मुलगी त्याला म्हणाली की ठीक आहे तू लहान आहेस अजून, पण डीपीने सांगितलं की होईल ना मोठा। तर असा हा त्याचा फनी किस्सा होता, सगळेच हसायला लागतात। त्यानंतर ती सांगते की त्या मुलगीने तुम्हाला मग काय उत्तर दिलं? तर ती म्हणाली की नाही तू उद्या याच वेळेस मला इथंच भेट। आणि दुसऱ्या दिवशी ते तिथंच भेटायला गेले आणि त्यानंतर त्या मुलगीला तो असाच बघत बसला आणि तिथून तिच्याकडे बघून परत एकदा गाडीला किक मारून तो तिथून निघून गेला, त्याला उत्तरच नको होतं। अशा जवळपास त्याने एकूण 50 मुलींना प्रपोज केलं होतं असं तो इथे सांगताना दिसतोय। तर अशा प्रकारे डीपीचा हा स्वभाव तुम्हाला कसा वाटला आणि त्याची ही मोमेंट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।